भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. संकट निवारी, संकट निवारी. जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी, सर्वेश्वरवरदे कारक संजीवनी. जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी, सर्वेश्वरवरदे कारक संजीवनी. जय देवी जय देवी जय देवी. 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ मानल्या जाणाऱ्या सप्तशृंगगडावर नवरात्र उत्सव, दसरा व कोजागिरी पौर्णिमा या उत्सवाचं औचित्य साधत सप्तशृंगगड उत्सव यशस्वीतेसाठी सज्ज झालाय. 1 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र उत्सवास सप्तशृंगगडावर प्रारंभ होतो. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते, नमोस्तुते. नवरात्रीला नवरूपे तू, नवरात्रीला नवरूपे तू, लेऊन आयेसी अवघ्या रूपी परिमाऊली, एकच तू होसी. जय अंबे जगदंबे, जय अंबे जगदंबे, नवरात्रीला नवरूपे तू. प्रतिपदेला घट स्थापना, घटी बसते आई, द्वितीयेस रेणुका शोभसी, उदोकार होई, तृतीयेस शृंगार साजरा, मिरविते काष्ठभुजा, चतुर्थीस तू जगन्माऊली, चतुर्थीस तू जगन्माऊली, शंभूची गिरिजा, उपांगललिता, पंचमीस तू व्रतभावे करिते. जय अंबे जगदंबे, जय अंबे जगदंबे, नवरात्रीला नवरूपे तू. षष्ठीला तुझ कवड्या अर्पून गोंधळ घालीची, सप्तमीस तू सप्तशृंगी गड चढुनी जासी, अष्टमीस सह्याद्री पर्वती उभी माये अससी, नवमीला नवरात्र पारणे, नवमीला नवरात्र पारणे, होम हवन करिसी, दशमीला सिंहावर बसुनी शिलंगणा जासी. जय अंबे जगदंबे, जय अंबे जगदंबे, नवरात्रीला नवरूपे तू, लेऊन आयेसी.
ते 17 ऑक्टोबर या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या उत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर रोजी श्री भगवतीची पंचामृत महापूजा आणि घटस्थापना, दिनांक 2, 3 आणि 4 ऑक्टोबर रोजी श्री भगवतीची पंचामृत महापूजा, 6 ऑक्टोबर रोजी ललिता पंचमी, 7 ऑक्टोबर रोजी षष्ठी, 8 ऑक्टोबर रोजी सप्तमी, 9 ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी, 10 ऑक्टोबर रोजी महानवमी, शतचंडी याग, होम हवन पूजा, 11 ऑक्टोबर रोजी महानवमी आणि दसरा एकत्रित, शतचंडी याग पूर्णाहुती, 15 ऑक्टोबर रोजी कावड धारकांनी आणलेल्या तीर्थाचा अभिषेक, पूजन, आरती, 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा सांगता, शांतीपाठ व महाप्रसाद महापूजा असं आयोजन असेल. नवरात्र काळात सकाळी प्रतिदिन 7 वाजता घटस्थापना, सकाळी 10 वाजता नवमी शिखर ध्वजारोहण, रात्री 12 वाजता पौर्णिमा सांगता उत्सव, सकाळी 9:53 शक्तीपीठ व प्रसाद, अंतिम दिनी रात्री 7:30 अशा आयोजनासाठी मंदिर प्रशासन समिती, न्यास ग्रामपालिका, विविध प्रशासकीय घटक उत्सव यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत. नवरात्र उत्सव दरम्यान श्री भगवती मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मंदिरापासून परशुराम बालाकडे जाणारा प्रदक्षिणा मार्ग जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये बंद ठेवण्यात आलाय. भगवती मंदिर मुख्य प्रवेशद्वार, चढत्या व उतरत्या पायऱ्या या दरम्यान विविध ठिकाणी उद्बोधन कक्ष, ध्वनिक्षेपक, क्लोज सर्किट, पहिल्या पारीवर नारळ फोडण्यासाठी 5 मशीनची व्यवस्था, तसंच कर्पूर कुंड, अगरबत्ती अर्पण व्यवस्था पहिली पायरी व सभामंडपाजवळील श्री गणेश मंदिराजवळ 4 डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर सुरक्षा विभाग कर्मचाऱ्यांकडे विविध ठिकाणी 12 हँडमेटल डिटेक्टर, दर्शन रांग व भाविकांच्या गर्दीवर नियंत्रणासाठी पाईप रेलिंग, भाविकांना सुलभतेसाठी 15 ठिकाणी बाऱ्या लावण्यात येणार आहेत. भाविकांची सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, आरोग्य, पाण्याचे प्रश्न, प्रसाद इत्यादींसाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. या सप्तशृंगी गडावरनं चैत्र नवरात्र, शाकंभरी नवरात्र आणि शारदा नवरात्रीमध्ये इथून भाविक आपल्या गावी सप्तशृंगीच्या मंदिरात असलेले ज्योतिष आपली ज्योत पेटून आपल्या गावी ती ज्योत घेऊन जात असतात. असेच काही जामनेर तालुक्यातील भाविक सप्तशृंगी गडावरती आले आहेत. त्यांनी किती दिवसापासून ते घरून निघाले आहे, कशा पद्धतीने त्यांचं नियोजन असणार आहे त्याविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय सांगाल, कुठून आलात तुम्ही आणि काय प्रयोजन आहे तुमचं पुढचं? जामनेरहून आलात आम्ही. जामनेरहून आल्यानंतर आम्ही जामनेरमध्ये टाकरखेडा गावातील आम्ही रहिवासी आहे. तिथून 2 दिवसा अगोदर इथं येतात. इथून ज्योत पेटवल्यानंतर ते ज्योत आम्ही आपापल्या गावाला बरोबर पोस्ट करतो. ही परंपरा पुजारी, तुम्ही पुजारी आहात त्या मंदिरामध्ये, हे किती दिवसापासून परंपरा चालू आहे? आमचा 17 साल असलेलं सप्तशृंगी गड आमच्या जामनेर तालुक्यातील टाकरखेडा गाव एक खेडचं गाव आहे. त्या गावातून आम्ही 2 दिवसापूर्वी गाड्या वाहने करून सण गडावर येतो आणि रात्रभर आम्ही विश्रांती घेऊन नंतर सकाळी आरतीच्या वेळेस आम्ही ज्योत घेतो. जागृत ज्योत घेऊन सण आम्ही पायदळ चालत असतो, अनवाणी पायाने रात्रंदिवस सतत चालू असतो. आम्हाला देवीपासून कोणताही त्रास होत नाही. आमची श्रद्धाभाव मनापासून असल्यामुळे आम्हाला देवी माय कोणतीही कृपा म्हणजे अडचणी येऊ देत नाही. त्यामुळे आमच्या कार्यामध्ये म्हणजे भक्तीमध्ये कोणताही विघ्न येत नाही. तसेच आपल्याबरोबर आहे त्याच गावामधील एक वैद्यकीय क्षेत्रात काम करत असलेले डॉक्टर आहे, त्यांच्याकडनं जाणून घ्या. डॉक्टर साहेब, तुम्ही इथं आलात, काय याच्या मागचं नेमकं कारण काय? याच्या मागचं कारण म्हणजे स्वतः माझंही थोडंसं धार्मिक असल्यामुळे माझी थोडीशी श्रद्धा चांगल्यापैकी आहे आणि हे इतर मंडळाचं सहकार्य
आम्ही एकमेकांच्या साथीनं जवळजवळ आता हे आमचं सलग 3रं वर्ष आहे. 3 वर्षांपासून आम्ही एक पायी ज्योतवारी करतो आहोत. आता इथून एक तासानंतर आम्हाला ज्योत मिळाल्यानंतर आम्ही दर मुक्काम असं करत आमच्या गावी ते आमचं जे साध्य आहे ते आम्ही साधणार आहोत. ही ज्योत अशा पद्धतीने तेवत सप्तशृंगी मातेच्या समोरील ज्योतीला ज्योत पेटून ही ज्योत तेवत घेऊन ते आपल्या गावी जाणार आहे. स्वप्नीलसह प्रशांत गोडसे, अस्तित्व न्यूज, नाशिक. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी.